भारताचा शत्रू तहव्वूर राणाला आता भारतात आणण्यात आलाय। 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आता एनआयएच्या ताब्यात आहे। तहव्वूर राणाला पटियाला कोर्टामध्ये आता हजर केलं जाईल। एनआयए आणि तहव्वूर राणाची चौकशी करणार आहेत। अनेक महत्त्वाचे खुलासे या चौकशी दरम्यान समोर येऊ शकतात। भारताचा शत्रू तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलेला आहे। आपण ही 4 दृश्य बघतोय। राणाला भारतात आणलं त्यावेळीची ही दृश्य। राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे। त्यांच्याकडून अधिकची चौकशी त्याच्याकडून केली जाईल आणि अनेक खरं तर खुलासे होण्याची शक्यता आहे। पटियाला कोर्टामध्ये त्याची हजेरी, त्याची ही दृश्य आणि एनआयए आणि या प्रकरणाची चौकशी करणार आहे। त्यामधून नवीन कोणती माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर तहव्वूर राणा भारतात परत आला, आता त्याचं पुढे काय होणार बघूयात राफिकच्या माध्यमातून। एनआयए आणि च्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत खास विमानानं त्याला अमेरिकेतून आणण्यात आलंय। दिल्ली एअरपोर्टवर आणल्यानंतर एनआयएच्या टीमनं तहव्वूर राणाला अटक केली। एनआयएच्या कोर्टात तहव्वूर राणाला आता हजर केलं जाईल। एनआयए प्रमाणे गुप्तचर यंत्रणेची टीमही आता राणाची चौकशी करणार आहे। दिल्ली, तिहार आणि मुंबईत आर्थर जेलमध्ये राणाला ठेवण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे। तूर्त राणाला तिहार जेलमध्येच ठेवणार आहेत। दिल्लीत एनआयए कोर्टात खटला चालणार आहे। राणाला तिहारमध्ये विशेष कैद्याचा दर्जा, त्याच्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवणार अशी माहिती मिळते आहे। तहव्वूर राणा स्वतः वकील देऊ शकतो, पण वकील मिळाला नाही तर कोर्ट वकील देईल। सरकारकडून ज्येष्ठ वकील नरेंद्र मान विशेष सरकारी वकील असतील। नेमकं काय पुढे होऊ शकतं चौकशी दरम्यान हे समोर येईल।